नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण STI प्रीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघतोय। 2016ची जी STI प्री झाली त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि बऱ्याच जणांचा मार्क्सचा ॲनालिसिस करून आपण हे कट ऑफ बनवलेला आहे। मोर दॅन 1000 स्टुडंट्सनी रिप्लाय केले होते, कमेंट केले होते त्यांचे स्कोर, त्याच्यावरून आपल्याला अंदाजा बाळगता येतो की काय कट ऑफ येऊ शकतो। ओके, तर आपण पहिल्यांदा 2015च्या प्रीचा कट ऑफ बघूया। तर 2015ची जे प्री होती तर त्याचा कट ऑफ होता जनरलचा 45, फिमेलचा होता 39, SC जनरल होता 45, STचा होता जनरल 31, फिमेल 24, DTA जनरलचा होता 42, फिमेलचा होता 32, OBC मध्ये होता जनरल 45 आणि फिमेल 43, आणि फिजिकली हँडिकॅप ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरी होत्या आणि त्यानुसार लो विजनला होता 22, हिअरिंग इम्पॅरिटी 24 आणि लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी यांचा 31। तर अशा प्रकारे लास्ट इयरचे प्रीचे कट ऑफ होते आणि लास्ट इयर ॲज कम्पेअर्ड टू दिस इयर वॅकन्सी फार कमी होत्या, 55 वॅकन्सी होत्या फक्त, आणि यावर्षी आहेत 181 वॅकन्सी। ओके, तर 181 वॅकन्सी टोटल, मग त्या मानानं थोडासा कट ऑफ कमी होईल, फार जास्त कमी नाही होणार। म्हणजे जर गेल्या वर्षी 45 लागला असेल जनरलचा तर यावर्षी 43 प्लस। ओके, तर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघूया। कॅटेगरी आहे ओपन, त्याच्यामध्ये जनरलचा आहे 44 प्लस, अपेक्षित कट ऑफ आहे, हा सगळा एक्सपेक्टेड आहे आणि येऊ शकतो याच पद्धतीने, एकदम काही 40 आणि 39 असा नाही येणार। फिमेलचा 42 प्लस, त्यानंतर SC 40 प्लस, ST 39 प्लस, फिमेल 33 प्लस STच्या, त्यानंतर OBC 42 प्लस जनरल आणि फिमेल 41 प्लस। आणि मग आता तुम्हाला 43 जरी असतील तरी तुम्ही तयारीला लागायचं आहे, कारण आपण प्लस और मायनस इकडं तिकडं धरून चाला, कारण एक्झॅक्ट हीच आकडेवारी नाही दिसणार तुम्हाला। एक 44च्या ऐवजी 43 पण येऊ शकतो, 44च्या ऐवजी 45 पण जाऊ शकतो। मात्र ज्यांना कुणाला 43 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यासाला पण लागायचं आहे। अभ्यास सोडू नका बिलकुल, कारण अभ्यास कधीच वाया नाही जाणार। पुढच्या येणाऱ्या एक्झाम्समध्ये तुला म्हणजे हे सब्जेक्ट तुम्हाला कामी पडणारच आहेत। ओके, 2 पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पेपर 1 आणि पेपर 2, त्यामध्ये मराठी इंग्लिश या पहिल्या पेपरमध्ये, त्यामुळे हा अभ्यास तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झाम्समध्ये कामी पडणारच आहे। ओके, मग त्याच्यामुळं अभ्यासाला लागायचंच आहे। आता अभ्यासाला लागायचं म्हणजे तुम्हाला एक गोल सेट पाहिजे की मला या मार्कांपेक्षा जास्त घ्यायचे तरच माझं मेन्समध्ये सिलेक्शन होईल। मग आपण लास्ट इयरचे टॉपर बघू। तर जे टॉपर होते त्यांचा स्कोर होता, महाराष्ट्रातले हे 5 टॉपर आहेत तर त्यांचा स्कोर आहे 142, तर 142 घेऊन टॉप होता। त्यानंतर जे सेकंड जे होते त्यांना पण 142च होते, 139 वाले थर्ड रँकला होते आणि 136 मार्क असलेले फोर्थ आणि फिफ्थला। म्हणजे जे टॉपर आहेत त्यांचा स्कोर होता 142। आणि फायनल सिलेक्शन किती मार्काला झालं आहे, म्हणजे कमीत कमी लास्ट सिलेक्शन कुठल्या मार्कला आहे ओपनसाठी, तर ओपनसाठी जनरल कॅन्डिडेट 132 हा कट ऑफ आहे फायनल सिलेक्शन। ओके, म्हणजे ज्यांना 132 आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पण जर तुमचं सिलेक्शन हवं असेल तर 132 क्रॉस केलंच पाहिजे तरच सिलेक्शन चान्सेस बनतात। ओके, त्यानंतर फिमेलचा होता 120 ओपनच्या। अशा पद्धतीने कट ऑफ होते लास्ट इयरचे मेन्सचे। मग तुम्हाला एक व्ह्यू भेटेल की तुम्हाला एवढे मार्क तरी सिक्युअर करायचे आहेत ॲटलिस्ट। ओके, आता त्या दृष्टीने पेपर 1 आणि पेपर 2ची तयारीला लागा। आपण त्या दृष्टीने एखादं लेक्चर बनवू की तुम्हाला कशावरती जास्त इम्फेसिस ठेवायचं आहे, फोकस ठेवायचा आहे। तर हा कट ऑफ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। ओपनसाठी हा म्हणजे लास्ट इयर STIच्या मेन्सचा 132 कट ऑफ होता, मग तुम्हाला तो क्रॉस करायचाच आहे। ओके, तर व्यवस्थित अभ्यासाला लागा आणि ज्यांना कुणाला 43 पेक्षा जास्त आहेत त्या सगळ्यांनीच लागायचं आहे। इव्हन ज्यांना 42 प्लस सुद्धा आहेत म्हणजे 42 पेक्षा जास्त आहेत या सगळ्यांनी सुद्धा अभ्यासाला लागायचं आहे। ओके, फक्त हे रूमर्स असतात की खूप जास्त कट ऑफ हाय जाईल, तेवढा पण हाय नाही जाणार, कारण आता ॲक्च्युली हे सगळं ना जे असे विद्यार्थी असतात ज्यांना कमी मार्क पडलेले असतात ना त्यांचं काम असतं की ज्याला थोडेसे जास्त आहेत त्याचा मोरल कसं डाऊन करायचं। तर आपल्या आहे अशी वृत्ती असते आपल्यामध्ये की एखाद्याला समजा त्याच्याच मित्राला 146 मार्क पडलेत तर सांगायचं की नाही कट ऑफ 48 जाईल। ओके, तर हे सगळं एक रूमर्स असतात, एकमेकाचे पाय खेचण्याचा प्रकार असतो, याच्या नका नादी लागू। ज्यांना कुणाला 43 पेक्षा जास्त आहेत, 42 पेक्षा जास्त आहेत तर सगळ्यांनीच अभ्यासाला लागायचं। ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।